मित्रांनो, जर तुम्हाला नागपूरमधील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। तर मित्रांनो, कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला कॉलेजची माहिती सांगायला सुरुवात करतो। तर यामध्ये एक नंबरचे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर। या कॉलेजची फी आहे ओबीसी, विजे, एनटी आणि एसबी साठी 13,115 रुपये वर्षाला। त्यानंतर ओपन साठी 28,315 रुपये वर्षाला आणि एससी आणि एसटी साठी फक्त 4,815 रुपये वर्षाला। आणि या कॉलेजचं प्लेसमेंट बघायला गेलं तर हायेस्ट पॅकेज आहे 21 एलपीएचं आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 6 ते 7 एलपीएचं। आणि या कॉलेजचा कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ तुम्हाला सांगतो, ओपन साठी 97.01%, त्यानंतर ओबीसी साठी 96.67%, त्यानंतर एससी साठी 93% आणि एसटी साठी 91%। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचे कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर। या कॉलेजची फी आहे ओपन साठी 1,73,000 रुपये वर्षाला, ओबीसी साठी 1,04,000 रुपये वर्षाला आणि एनटी, विजे, डीटी, एसबी साठी 34,770 रुपये वर्षाला। आणि या कॉलेजचं जर प्लेसमेंट बघायला गेलं तर ह्याचं हायेस्ट पॅकेजची माहिती उपलब्ध नाहीये आणि याचं ॲव्हरेजच्या पॅकेजची पण माहिती उपलब्ध नाहीये। आणि या कॉलेजचं जर प्लेसमेंट बघायला गेलं 2023 आणि 24 मध्ये एकूण 766 विद्यार्थी यामध्ये प्लेस झाले आहेत, जे की ऑल ब्रांचेस मिळून आहेत। बाकी तुम्ही या कॉलेजची फी व्हिडिओ थांबून इथे बघू शकता। आता या कॉलेजचा सीएसचा कट ऑफ तुम्हाला सांगतो, ओपन साठी 95%, त्यानंतर ओबीसी साठी 94.75%, त्यानंतर एससी साठी 92% आणि एसटी साठी 79%। त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरचे कॉलेज आहे जीएस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर। याच्या तिथे 2 कॉलेज आहेत, त्यापैकी ही कॉलेजची माहिती तुम्हाला सांगतो। या कॉलेजची तुम्हाला आता सर्वात आधी फी सांगून देतो। तर मित्रांनो, या कॉलेजची फी आहे ओपन साठी 1,70,000 रुपये, ओबीसी साठी 1,07,000, विजय, एनटी, एसबीसी आणि टीएफडब्ल्यू साठी 44,558 आहेत आणि त्यानंतर एससी आणि एसटी साठी 25,710 रुपये। त्यानंतर मित्रांनो, या कॉलेजच्या प्लेसमेंटचा हायेस्ट पॅकेज आहे 17.75 एलपीए, त्यानंतर याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 5 एलपीएचं आणि या कॉलेजमधून 2023च्या बॅच मधून 1,061 विद्यार्थी प्लेस झालेत, जे की ऑल ब्रांचेस मिळून आहेत। आता या कॉलेजचा सीएसचा कोटा आहे ओपन साठी 90.59% आणि या कॉलेजमध्ये मायनॉरिटी आहे, ज्याचा कोटा आहे 79.34%। त्यानंतर मित्रांनो, 4 नंबरची कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन सुकली नागपूर। ही कॉलेज फक्त मुलींसाठी आणि या कॉलेजची फी आहे 2 लाख रुपयापर्यंत आणि या कॉलेजचा तुम्हाला कट ऑफ सांगतो सीएसचा 2024-25चा। यासाठी ओपन मध्ये 88.03%, त्यानंतर ओबीसी साठी 86.17%, एससी साठी 79.93% आणि एसटीचा कट ऑफ आहे 42.22%। आणि या कॉलेजचा जर प्लेसमेंट बघायला गेलं तर यामध्ये हायेस्ट पॅकेज आहे 24.75 एलपीए आणि याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 8.19 एलपीए। त्यानंतर मित्रांनो, 5 नंबरचे कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर। या कॉलेजची फी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, या कॉलेजची फी आहे ओपन साठी 1,41,800 रुपये, त्यानंतर ओबीसी साठी 82,670 रुपये, त्यानंतर एनटी, विजे, डीटी, एसबी साठी 23,539 रुपये, त्यानंतर एससी आणि एसटी साठी याची फी आहे 5,800 रुपये। त्यानंतर मित्रांनो, या कॉलेजचा सीएसचा कट ऑफ आहे ओपन साठी 86.29% आणि या कॉलेजमध्ये मायनॉरिटी आहे, ज्याचा कट ऑफ आहे 57.25%। त्यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेलं तर यामध्ये हायेस्ट पॅकेज याचा माहिती उपलब्ध नाहीये आणि याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 3.5 to 6 एलपीए। त्यानंतर मित्रांनो, 6 नंबरची कॉलेज आहे श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर। या कॉलेजची फी ओपन साठी 1,65,000 रुपये वर्षाला, त्यानंतर ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यू साठी 95,935 रुपये वर्षाला, त्यानंतर एससी आणि एसटी साठी 26,369 रुपये वर्षाला। त्यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट बघितलं तर याचा हायेस्ट पॅकेज आहे 27 एलपीए 2024 बॅचचं आणि याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 7.1 एलपीए। त्यानंतर मित्रांनो, 7 नंबरची कॉलेज आहे एसबीजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर। या कॉलेजची फी 1,13,000 रुपये वर्षाला आणि या कॉलेजचा तुम्हाला सीएसचा कट ऑफ सांगतो 2024-25चा ओपन साठी 81.20% आणि या कॉलेजचा प्लेसमेंट बघितलं तर यामध्ये हायेस्ट पॅकेज आहे 12 एलपीएचं आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 4.2 एलपीएचं। त्यानंतर मित्रांनो, 8 नंबरचे कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी जेएल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। ही ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि या कॉलेजची तुम्हाला फी सांगतो। यामध्ये ओपन साठी फी आहे 1,08,000 रुपये, त्यानंतर ओबीसी आणि ईबीसी साठी 61,044 रुपये, त्यानंतर ओबीसी आणि ईबीसी गर्ल्स साठी 14,087 रुपये, त्यानंतर विजे, एनटी, एसबीसी आणि टीएफडब्ल्यू साठी 14,087 रुपये आणि एससी आणि एसटी साठी या कॉलेजला 0 फी आहे। त्यानंतर मित्रांनो, या कॉलेजचा सीएसचा ओपन साठी कट ऑफ आहे 82.55% आणि या कॉलेजमध्ये मायनॉरिटी ज्याचा कट ऑफ आहे 27.66%। आणि जर या कॉलेजचा प्लेसमेंट बघितलं तर याचा हायेस्ट पॅकेजचा डेटा उपलब्ध नाही, याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 3.5 to 6 एलपीएचं। त्यानंतर मित्रांनो, 9 नंबरचे कॉलेज आहे केडीके इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर। या कॉलेजची तुम्हाला फी सांगतो। तर या कॉलेजची फी आहे ओपन साठी 1,23,000 रुपये, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एससीबीसी साठी 69,522 रुपये, त्यानंतर टीएफडब्ल्यू साठी 16,044 रुपये, त्यानंतर विजे, डीटी, एनटी, एसबी साठी 16,044 रुपये आणि एससी आणि एसटी साठी या कॉलेजला फी नाहीये। त्यानंतर या कॉलेजचा सीएसचा कट ऑफ आहे ओपन साठी 79.34%, ओबीसी साठी 77.84%, त्यानंतर एससी साठी 74.50% आणि एसटी साठी 57.21%। त्यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट बघितलं तर यामध्ये हायेस्ट पॅकेज आहे 10 एलपीएचं आणि ॲव्हरेज पॅकेज आहे 3.3 एलपीएचं। यानंतर मित्रांनो, 10 नंबरचे कॉलेज आहे कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स रामटेक नागपूर।
या कॉलेजची तुम्हाला फी सांगतो. तर मित्रांनो, या कॉलेजची फी ओपन साठी 1,06,500 रुपये, त्यानंतर ओबीसी, ईबीसी आणि एससीबीसी साठी 60,326 रुपये, त्यानंतर एनटी, विजे, एसबीसी आणि डीटी साठी 14,151 रुपये आणि एससी आणि एसटी साठी फक्त 1,500 रुपये फी आहे. त्यानंतर या कॉलेजचा सीएसचा कोटा आहे ओपन साठी 76.59%, त्यानंतर ओबीसी साठी 75.01%, त्यानंतर एससी साठी 65.36% आणि एसटी साठी 53.76%. त्यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट बघायला गेलं तर हायेस्ट पॅकेज 8 LPAचं आणि ॲव्हरेज पॅकेज 3.50 LPAचं. तर मित्रांनो, हे होते नागपूरमधील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज. यामध्ये जी पण मी माहिती सांगितली फक्त त्यावर अवलंबून न राहता स्वतः कॉलेजला व्हिजिट करा, मागचे पासआउट झालेले विद्यार्थ्यांना एन्क्वायरी करा, त्यानंतर तुमच्या ऍडमिशनचा डिसिजन घ्या. आणि हो, जर तुम्हाला JEE मेन परीक्षेत खूपच चांगले गुण असतील तर तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज आहे नागपूरची, ती म्हणजे VNIT नागपूर. या कॉलेजला फक्त JEE मेनच्या परीक्षेवरून ऍडमिशन होते. तर मित्रांनो, तुम्हाला अजून कोणत्या शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहिजे ते कॉमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.